गुड मॉर्निंग मित्रांनो. हे नीरज जवाहर खंडारे तुमचा केमिस्ट्री टीचर. आज आपण बघणार आहोत बेसिक ॲनालिटिकल टेक्निक्समधला पुढचा पॉईंट, दॅट इज व्हॉट सिम्पल क्रिस्टलायझेशन. सिम्पल क्रिस्टलायझेशन. It is used to purify organic solids. It is used to purify organic solids. Whenever a crystal is formed, impurities left behind, म्हणजे त्याच्या impurities पाठीमागे राहतात. So definition: saturated solution of highest temperature is suddenly cooled and excess amount falls in the form of fine crystal is crystallization. What is mean by saturated solution now? ओके, याच्यावर आपण एक पुढे व्हिडिओ बघूया आणि क्रिस्टलायझेशन मध्ये पण त्याचा एक व्हिडिओ बघूया जेणेकरून तुम्हाला हे पॉइंट लक्षात येईल. ओके, सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ अ हायेस्ट टेम्परेचर इज सडनली कूल्ड, एक्सेस अमाउंट फॉल्स इन द फॉर्म ऑफ फाईन क्रिस्टल्स इज नोन ॲज क्रिस्टलायझेशन. म्हणजेच असं सोल्युशन तयार करायचं, प्रिपरेशन ऑफ सोल्युशन असं तयार करायचं जिथं काय झालं पाहिजे, पुन्हा तिथे तो कंपाऊंड ॲड झाला तरी तो सॉलिड फॉर्ममध्येच राहायला पाहिजे. त्याला म्हणायचं प्रिपरेशन ऑफ स्टँडर्ड सोल्युशन, सॅच्युरेटेड सोल्युशन. ओके, दुसरा पॉईंट काय आहे मग त्या याच्यातला, हॉट फिल्ट्रेशन. हॉट फिल्ट्रेशन म्हणजे काय, इथं या इमेजमध्ये लक्षात येईल की काय करायचं, या सोल्युशनला हॉट करायचं म्हणजे बॉईल करायचं जेणेकरून त्याच्यातून एक्सेस जे सोल्युशन आहे, वॉट सोल्युबल आहे ते रिव्हॅपोरेट होणार आणि इथं त्याला काय करायचं, फिल्टर करायचं. हॉट सॅच्युरेटेड सोल्युशन फिल्टर केलं इथं फिल्टर पेपरच्या साह्यानं. ओके, आणि इथं तुम्हाला जे फिल्ट्रेट मिळेल ते असेल सॅच्युरेटेड सोल्युशन. ओके, हे सॅच्युरेटेड सोल्युशन पुढं काय करायचं, कूलिंग फॉर ऑफ फिल्ट्रेट. म्हणजे हे जे फिल्ट्रेट आहे सॅच्युरेटेड सोल्युशनचं हे काय करायचं, कूलिंगसाठी ठेवायचं. कूलिंगसाठी ठेवल्यानंतर हळूहळू तिथं काय होणार, फिल्ट्रेशन झाल्यानंतर हळूहळू काय होणार, इथं क्रिस्टल्स तयार होताना दिसेल आणि हे क्रिस्टल्स तयार झाल्यानंतर पुन्हा त्याला फिल्टर करायचं आणि पुन्हा फिल्टर केल्यानंतर तुम्हाला मिळेल सॉलिड मास ॲज अ क्रिस्टल्स, वेअर ॲज लिक्विड ॲज अ फिल्ट्रेट, दॅट इज अ रेसिड्यू हेअर. ओके, आणि सॉलिड मास कुठं मिळेल तुम्हाला, फिल्टर पेपरवर मिळेल. ठीक आहे, सो म्हणजे काय करायचं, या क्रिस्टलायझेशनमध्ये इव्हॅपोरेशन करायचं म्हणजे हीट करायचं त्याला आणि नंतर कूल करायचं. ओके, हे लक्षात घ्या. ठीक आहे, मग याच्यातल्या इम्प्युरिटीज काय आहेत, मग सोल्युबल अँड इनसोल्युबल इम्प्युरिटीज. दोन्ही इम्प्युरिटीज असतात त्याच्यात, एक सोल्युबल असतात आणि एक इनसोल्युबल इम्प्युरिटीज असतात. ठीक आहे, मग दोघांना सेपरेट करण्यासाठी ही टेक्निक वापरली जाते. सोल्युबल इम्प्युरिटीज दूर करण्यासाठी क्रिस्टलायझेशन ही टेक्निक वापरली जाते आणि इनसोल्युबल इम्प्युरिटीज दूर करण्यासाठी आपण याला हॉट केल्यानंतर इथं काय करणार आहे, आपण फिल्ट्रेशन करणार आहे जेणेकरून काय होणार, इनसोल्युबल इम्प्युरिटीज बाहेर पडणार आहेत. ओके, त्यानंतर आता इथं काय करायचं नेमकं, चॉईस ऑफ सॉल्वंट असं चॉईस करायचं जेणेकरून आपल्याला काय होणार, कमीत कमी त्रास होणार फिल्ट्रेशन करायला किंवा त्याचं क्रिस्टलायझेशन करायला. मग काय आहे नेमकं, फर्स्ट पॉईंट, विच डिझॉल्व्स मोर ऑफ सोल्यूट, दॅट इज ऑर्गॅनिक सबस्टन्स. सोल्यूट ऑर्गॅनिक सबस्टन्स मोर डिझॉल्व झाला पाहिजे त्या लिक्विडमध्ये, त्या सॉल्वंटमध्ये, म्हणून असं सॉल्वंट यूज करायचं. ओके, इम्प्युरिटीज काय आहेत, मग दुसरा पॉईंट काय, इम्प्युरिटीज आर देअर आयदर सोल्युबल ऑर इनसोल्युबल. ओके, ते आपण पाहिलं होतं काय, एकतर इम्प्युरिटीज सोल्युबल असतील किंवा इनसोल्युबल असतील. ओके, सो थर्ड पॉईंट इज विच इज नॉट हायली इनफ्लेमेबल, म्हणजे तो पेट घेणारा नसावा, असं सोल्युशन असावं, सॉल्वंट असावा. ठीक आहे, त्यानंतर फोर्थ पॉईंट, विच डज नॉट रिॲक्ट केमिकली, जो त्या ऑर्गॅनिक सोल्यूट सोबत म्हणजे सबस्टन्स सोबत रिॲक्ट झालेला नाही पाहिजे. ओके, तो रिॲक्ट झाला नाही पाहिजे, तो तसाच राहायला पाहिजे त्या सोल्युशनमध्ये. ओके, सो फिफ्थ पॉईंट इज सॉल्वंट इज अ वॉटर or alcohol or ether or chloroform or carbon tetrachloride or acetone or benzene. यापैकी कोणतंही एक सॉल्वंट आपण घेऊ शकतो त्या त्या सोल्यूटला कन्सिडर करून. ओके, फॉर एक्झाम्पल शुगर प्लस NaCl असेल म्हणजे शुगर प्लस मीठ असेल, साखर आणि मिठाचं जर मिक्सचर असेल त्याला आपल्याला सेपरेट करायचं असेल, शुगरची क्रिस्टल्स तयार करायचे असतील
तर काय करावं लागेल, चॉईस ऑफ सॉल्व्हंट काय घ्यायचं अशा वेळेस, अल्कोहोल घ्यायचं, जेणेकरून अल्कोहोलमध्ये काय सोल्युबल असेल, शुगर, व्हेर ॲज NaCl इज इनसोल्युबल, आणि म्हणून NaCl काय म्हणून बाहेर पडेल, इनसोल्युबल इम्प्युरिटीज म्हणून बाहेर पडेल. ठीक आहे. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल आहे बेन्झोइक ऍसिड आणि नॅफ्थॅलिन. बेन्झोइक ऍसिड अँड नॅफ्थॅलिन. चॉईस ऑफ सॉल्व्हंट काय आहे मग इथं, हॉट वॉटर आहे. म्हणजे काय होणार, बेन्झोइक ऍसिड हा कशात डिझॉल्व्ह होणार, हॉट वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होणार, आणि नॅफ्थॅलिन होणार नाही. नॅफ्थॅलिन म्हणजे काय, आपले डांबराच्या गोळ्या. ओके, तो इथं मिक्स होणार नाही हॉट वॉटरमध्ये, आणि तो ॲज अ इनसोल्युबल इम्प्युरिटीज म्हणून बाहेर पडेल. ओके. फॉर अनदर एक्झाम्पल, युरिया प्लस ॲसिटानिलाइड. युरिया प्लस ॲसिटानिलाइड. चॉईस ऑफ सॉल्व्हंट इज वॉटर. ॲसिटानिलाइड हा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, त्यामुळे तो पाण्यात डिझॉल्व्ह होणार नाही. वेरॅज युरिया ऑर्गॅनिक असला तरी सुद्धा त्याच्या काही प्रॉपर्टीमुळे तो पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतो आणि तो तिथं मिक्स होतो. त्यामुळं ॲसिटानिलाइड इनसोल्युबल इम्प्युरिटी म्हणून बाहेर पडला. ओके, हे लक्षात घ्यायचं. हे एक्झाम्पल कशासाठी दिले, की आपण सेपरेशन केल्यानंतर, म्हणजे यांचं काय केलं आपण, सेपरेशन केलं. आता नंतर त्याचं काय करणार आहे आपण, शुगरला क्रिस्टल फॉर्ममध्ये आणायचं, बेन्झोइक ॲसिडला क्रिस्टल फॉर्ममध्ये आणायचं, आणि युरियाला क्रिस्टल फॉर्ममध्ये आणायचं. त्याच्यासाठी काय सॉल्व्हंट यूज केले, पहिल्यासाठी अल्कोहोल, दुसऱ्यासाठी हॉट वॉटर, आणि तिसऱ्यासाठी साधं पाणी यूज केलं. ओके, सो दिस इज द अनदर टेक्निक इन दिस रिपीटेड प्रोसेस ऑफ क्रिस्टलायझेशन. तीच प्रोसेस रिपीट करणे, त्याला म्हणायचं फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन. इट इज यूज टू सेपरेशन ऑफ सॉलिड्स. सॉलिड्सला सेपरेट करण्यासाठी याचा वापर होतो. चॉईस ऑफ सॉल्व्हंट काय मग इथं, ऑर्गॅनिक सबस्टन्स शुड डिझॉल्व बट दे हॅव डिफरंट सोल्युबिलिटीज. म्हणजे असे कंपाऊंड मिक्स करायचे की एक जर 10 डिग्री सेल्सिअसला डिझॉल्व्ह होत असेल तर दुसरा 50 डिग्री सेल्सिअसला डिझॉल्व्ह होणार, जेणेकरून तो काय होईल, सेपरेट आउट करता येईल. ओके, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे टेक्निक. काय असेल टेक्निक मग, लेस सोल्युबल सबस्टन्सेस क्रिस्टलायझेस आउट फर्स्ट. म्हणजे काय होणार आहे, आपण जे एक्झाम्पल घेतलं इथं आता, ते म्हणजे एक जर कंपाऊंड 10 डिग्री सेल्सिअसला डिझॉल्व्ह होत असेल आणि दुसरा जर कंपाऊंड आहे 50 डिग्री सेल्सिअसलाच डिझॉल्व्ह होणार, तर तो 50 डिग्री सेल्सिअसला डिझॉल्व्ह होणारा कंपाऊंड लेस सोल्युबल म्हणून सबस्टन्स म्हणून राहतो आणि तो पहिले बाहेर पडतो. दॅट इज क्रिस्टलायझेस आउट फर्स्ट. ओके, हे लक्षात घ्या. मग एक्झाम्पल काय आहे याचं, सेपरेशन ऑफ युरिया अँड ॲसिटानिलाइड. जे आता आपण बघितलं, युरियाला आणि ॲसिटानिलाइडला सेपरेट करण्यासाठी या टेक्निकचा सुद्धा वापर केला जातो. पुढचं एक्झाम्पल आहे सेपरेशन ऑफ पोटॅश ॲलम आणि कॉपर सल्फेट. पोटॅश ॲलम आणि कॉपर सल्फेटला सुद्धा डिझॉल्व्ह करून सेपरेट करायला या टेक्निकचा वापर केला जातो. दॅट इज फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन. व्हॉट इज मीन बाय फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन नाव? Repeated process of crystallization is called as fractional crystallization. Okay, let's see here. When we take preparation of saturated solution, एक सॅच्युरेटेड सोल्युशन घेतलं, त्याला काय केलं, फिल्टर केलं. फिल्टर केल्यानंतर काय झालं, रेसिड्यू मिळाला ॲज अ इनसोल्युबल इम्प्युरिटीज म्हणून त्याला बाहेर टाकलं आपण. आणि मग काय केलं, जे खाली फिल्ट्रेट होतं त्याचं काय केलं, इव्हॅपरेशन केलं. ते इव्हॅपरेशन केल्यानंतर त्याला काय केलं, पुन्हा कूल केलं. कूल केल्यानंतर फिल्टर केलं, आणि फिल्टर केल्यानंतर पुन्हा काय केलं, क्रिस्टलायझेशन ऑफ लेस सोल्युबल कंपाऊंड. जो लेस सोल्युबल कंपाऊंड होता तो काय झाला, सेपरेट आउट झाला, आणि पुन्हा काय केलं, त्याचं इव्हॅपरेशन केलं, आणि पुन्हा कूलिंग केलं, आणि पुन्हा फिल्ट्रेशन केलं. आणि यामुळे तुम्हाला इनसोल्युबल इम्प्युरिटीज किंवा जो प्युअर कंपाऊंड आहे, जो दुसरा कंपाऊंड आहे आपला, तो मिळेल. एक तर रेसिड्यू मिळेल किंवा प्युअर कंपाऊंड मिळेल. आणि जर रेसिड्यू मिळाला तर पुन्हा पुढं वापरायचं फिल्ट्रेट सोल्युबल इम्प्युरिटीजसाठी, आणि पुन्हा पुढं काम करायचं. जर इथं तुम्हाला प्युअर सॅम्पल मिळाला, म्हणजे प्युअर कंपाऊंड मिळाला, तर पुढं जायची गरज नाही आहे. ओके, हे टी डायग्राम लक्षात घ्या. फक्त काय करायचं, प्रिपरेशन ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन, मग फिल्ट्रेशन. मग फिल्ट्रेशनचे दोन हे होतील, एक रेसिड्यू मिळणार, आणि जो मिळालेला जो फिल्ट्रेट आहे त्याचं काय केलं, इव्हॅपरेशन केलं. इव्हॅपरेशन केल्यानंतर पुन्हा कूलिंग केलं, फिल्ट्रेशन केलं, पुन्हा अगेन फिल्ट्रेशन आला. मग या फिल्ट्रेशनमध्ये काय मिळालं, क्रिस्टलायझेशन ऑफ लेस सोल्युबल कंपाऊंड. जो कमी सोल्युबल आहे तो आधीच बाहेर पडला.
ओके. आणि मग पुन्हा इव्हॅपोरेशन केलं, कूलिंग केलं आणि मग पुन्हा फिल्ट्रेशन केलं, जेणेकरून तुम्हाला रेसिड्यू म्हणून काय मिळेल, तुमचा एक तर प्युअर कंपाऊंड मिळेल किंवा इनसोल्युबल इम्प्युरिटीज मिळतील. ओके. जर इनसोल्युबल इम्प्युरिटीज मिळाल्या तर पुन्हा ही प्रोसेस चालू ठेवायची, फिल्ट्रेट सोल्युबल इम्प्युरिटीज, पुन्हा अगेन ही प्रोसेस चालू ठेवायची. ओके, हे लक्षात घ्या. नेक्स्ट, आता इथं तुम्ही बघू शकता, इथं वेगवेगळे स्ट्रक्चर दिलेले आहेत. एक्झाम्पल्स कसे असतात क्रिस्टल्स, मग त्यांचा शेप कसा असतो हे सगळं इथं दिलेलं आहे. क्युबिक स्ट्रक्चर, टेट्रागोनल स्ट्रक्चर, ट्रायक्लिनिक स्ट्रक्चर, ऑर्थोरोम्बिक स्ट्रक्चर, ट्रायगोनल स्ट्रक्चर, मोनोक्लिनिक स्ट्रक्चर, हेक्झागोनल स्ट्रक्चर, असे वेगवेगळे स्ट्रक्चर्स इथं दिलेले आहेत. ओके. तसेच इथं सुद्धा आहेत अजून पिरॅमिड, बाय पिरॅमिडिक, नंतर ट्रॅपोझेड्रॉन, नंतर स्कॅलिनोड्रॉन, नंतर प्रिझम, नंतर रोबोहेड्रॉन, नंतर टेट्राहेड्रॉन, ऑक्टोहेड्रॉन आणि पेंटॅगोनो ट्राय ऑक्टोहायड्रॉन, असे हे वेगवेगळे आपल्याला सॉलिडचे क्रिस्टल्स बघायला मिळणार आहेत. ओके. सो हे सुद्धा काही एक्झाम्पल आहेत त्या ह्याच्यातले. हा कॅल्सिट क्रिस्टल आहे, हा क्युप्राईट आहे कंपाऊंड, हा कॅल्कोपायराईट आहे आणि हा कॅलामाईट आहे. असेच वेगवेगळे कंपाऊंड आपल्याला ज्याचा वेगवेगळा शेप आहे, त्यांचे क्रिस्टल्स आहेत, ते बघायला मिळणार आहेत आपल्याला. ओके. सो आपल्याला जे जनरल माहीत आहेत, आपल्या घरात आहेत ते म्हणजे काय, आईस, सॉल्ट अँड शुगर. शुगरचे क्यूब्स आणि सॉल्टचे क्यूब्स आपण घरी बघू शकतो. ओके. आईस तुम्ही म्हणाल आईस पाण्यात ठेवल्यानंतर त्याला वेगळा शेप मिळतो, पण ॲक्च्युअल आईस कोणत्या शेपमध्ये असतो, तर अशा हेक्झागोनल शेपमध्ये असतो. हे लक्षात ठेवायचं. ओके. हे शुगरचं, हे सॉल्टचं क्युबिक स्ट्रक्चर. ओके. हे स्ट्रक्चर्स लक्षात ठेवायचे. हे क्युबिक स्ट्रक्चर आहेत, म्हणजे कसं आहे, क्रिस्टल्सला स्ट्रक्चर असतात. हा पॉईंट लक्षात ठेवायचा. ठीक आहे. चला या याच्यावर आपण एक व्हिडिओ बघूया, जेणेकरून क्रिस्टलायझेशन म्हणजे काय आहे नेमकं हे लक्षात येईल तुमच्या. आणि त्यावर ॲक्टिव्हिटी जी दिलेली आहे आपल्या पुस्तकामध्ये, ती ॲक्टिव्हिटी सुद्धा आपल्याला बघायची आहे. म्हणजे प्रिपरेशन ऑफ कॉपर सल्फेट क्रिस्टल्स आणि प्रिपरेशन ऑफ बेन्झोइक ॲसिड क्रिस्टल्स. ओके. ह्या ज्या प्रॉपर्टीज, या ज्या टेस्ट, या ज्या आपल्याला दिलेल्या आहेत, त्या आपल्याला बघायच्या आहेत, जेणेकरून आपण ही जी ॲक्टिव्हिटी आहे ही कशी रन होते त्याचा व्हिडिओच्या आधारे आपण एक्सप्लेनेशन घेणार आहोत. ठीक आहे. ओके. सो ते एक्सप्लेनेशन म्हणजे क्रिस्टलायझेशन बाय ॲप्टिट्यूड कन्सल्टिंग, क्रिस्टलायझेशन ॲक्टिव्हिटी बाय ऑसम किड सायन्स एज्युकेशन, त्यांच्या थ्रू होणार आहे, ज्यांचा आपण रेफरन्स किंवा सोर्स व्हिडिओ आपण यूट्यूबवरून घेतलेला आहे. त्यानंतर क्रिस्टलायझेशन ॲक्टिव्हिटी ऑन दी सॉल्ट अँड वॉटर बाय अमृता विश्व विद्यापीठम युनिव्हर्सिटी. ओके. ही क्रिस्टलायझेशन ॲक्टिव्हिटी जी आहे ऑसम किड्सची, ती आहे सॉल्ट अँड वॉटरची. आणि ही जी क्रिस्टलायझेशन ॲक्टिव्हिटी आहे ती आहे आपल्याकडे जी दिलेली आहे ती म्हणजे बेन्झोइक ॲसिडची. ओके. तशीच कॉपर सल्फेटची सुद्धा एक ॲक्टिव्हिटी आहे, आपल्याला ती सुद्धा बघायची आहे. ओके. सो वी कॅन सी. Have you seen crystals of salts? Crystals are made through a process of crystallization. Let us try to make salt crystals from a solution of salt. For this we need thread, a saturated solution of copper sulfate and copper sulfate. First we will make a supersaturated solution of copper sulfate. Light the spirit lamp, place the copper sulfate solution on the burner, heat the mixture. Now keep on adding copper sulfate till no more salt is dissolved. Fasten a thread on a support and suspend it in an empty glass. This thread will act as a nucleation center in the container. Now remove the solution from the burner. Pour the solution in the glass. Leave the glass aside for a few days. We see salt crystals formed on the string.
This happens because the solubility of salt in water increases with temperature of solution, so more salt gets accommodated in the solution than it would have if water was at room temperature. This solution is called a supersaturated solution. The salt from this supersaturated solution gets precipitated out when the solution returns to room temperature. The salt molecules that get precipitated out start forming crystals at the nucleation center, which is the thread in this case. Crystallization is the process of formation of solid crystals of a substance by precipitating it out from a saturated solution. Why don't you try making sugar crystals at home? तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की क्रिस्टलायझेशन म्हणजे काय नेमकी प्रोसेस. ओके, लेट सी हिअर. इथे कंपाऊंड टाकलेला दिसतोय आपल्याला थोडासा. तो कंपाऊंड टाकल्यानंतर तो कसा दिसतोय, कोणत्या फॉर्ममध्ये दिसतोय, इथे त्याला विशिष्ट शेप नाही आहे. ओके, म्हणजे क्रिस्टलमध्ये फॉर्ममध्ये नाही आहे तो. ओके, सो आता काय केलं, मग त्याला टेम्परेचर हीट केल्यामुळं, त्या टेम्परेचर वाढल्यामुळं ते काय झाला, डिझॉल्व झाला त्या सॉल्वंटमध्ये. तो जो सोल्यूट टाकला होता आपण त्या सॉल्वंटमध्ये तो डिझॉल्व झाला. ठीक आहे, एकजीव झाला. मग आता काय करणार आपण, हळूहळू हळूहळू काय करतोय आपण, आता टेम्परेचर डिक्रीज करत चाललो आहे. सो ते जे आपण कंपाऊंड टाकला होता, सोल्यूट टाकला होता, तो एकमेकांच्या जवळ येतोय आणि एकमेकांना कनेक्ट होतोय. इथं तुम्ही बघू शकता. ओके, हे कनेक्ट झाल्यानंतर, एकजीव झाल्यानंतर त्यांना एक विशिष्ट शेप मिळतो. तो शेप म्हणजे हा असा एक विशिष्ट शेप मिळालेला. हा म्हणजे एक क्रिस्टल आहे जो वेगवेगळ्या शेपमध्ये आपल्याला दिसतो इथं. ॲसिटोअमाइन फिनॉन. ओके, हा फॉर्म ए आहे. याला विशिष्ट शेप दिसतोय तुम्हाला. असे इथं क्रिस्टल्स त्याचे तयार झालेले दिसत आहेत आपल्याला. ओके, सो let's see another example of this. In this solvent, that is a blue solvent, a compound is added again, the solute that has solubility in this solution, blue solution. So this is also is not in the crystal form. Okay, तो रेग्युलर शेपमध्ये नाही आहे तसा. सो काय केलं मग, आता याला रेग्युलर शेपमध्ये व्यवस्थित आणण्यासाठी काय करायचं, याचं टेम्परेचर वाढवलं हळूहळू हळू, आणि जेणेकरून तो कंपाऊंड जो आहे तो या सॉल्वंटमध्ये डिझॉल्व झाला पूर्णपणे. ओके, आता तो डिझॉल्व झाल्यानंतर हळूहळू काय करायचं, त्याचं टेम्परेचर डिक्रीज करत यायचं, जेणेकरून काय होणार, तो जो कंपाऊंड आहे पुन्हा एकत्रित येणार, एकजीव होणार. ओके, आणि एकमेकांना अटॅच होणार. आणि एकमेकांना अटॅच झाल्यानंतर त्यांची एक अशी चेन तयार झाली, सायकल तयार झाली, पूर्णपणे एक जाळी तयार झाली जी दिसतीये तुम्हाला इथं. ओके, हळूहळू ते करत एकजीव होत तुम्हाला एक कंपाऊंड तयार झालेला दिसतोय क्रिस्टल शेपमध्ये. हा आहे ॲसिटोअमाइनोफिनोन फॉर्म बी. याला पण विशिष्ट शेप आहे. ओके, पण हा कशामुळे आला, तर तुम्ही सोल्युशन हीट केल्यानंतर पुन्हा कोल्ड केलं आणि याची क्रिस्टल्स तयार झालेले दिसत आहेत आपल्याला. ओके, सो फॉर ए फॉर्म आणि फॉर्म बी फॉर्म क्रिस्टल्स कसे आहेत, मग वेगवेगळ्या शेपमध्ये आहे. हा आहे ॲसिटोअमाइनोफिनोन फॉर्म ए, हा ॲसिटोअमाइनोफिनोन फॉर्म बी आहे. ओके, याचा वेगळा शेप आहे, याचा वेगळा शेप आहे. ओके, हे लक्षात आलं तुमच्या. ओके, थँक्यू. Hey!
To prepare crystals of copper sulfate from an impure sample of copper sulfate solution. The process of formation of solid crystals from a homogeneous solution is called crystallization. It is a physical change. For example, the salt we get from seawater can have many impurities in it. To remove these impurities and obtain pure salt, the process of crystallization is used. Madam, explain the process of extracting crystals of copper sulfate from an impure sample of copper sulfate solution using method of crystallization. Let's perform an experiment to prepare crystals of copper sulfate from an impure sample of copper sulfate solution. The materials required are china dish, glass rod, an impure copper sulfate sample, powdered form, concentrated sulfuric acid, Bunsen burner, 250 milliliter beaker, wire gauze, tripod stand, wash bottle and distilled water. Procedure: take a clean beaker, 250 milliliter, and put the powdered impure sample of copper sulfate in it. Add distilled water and stir the contents gently with the help of a glass rod. In order to make the solution more clear, add 2 or 3 drops of concentrated sulfuric acid in it. Stir it continuously and add more impure copper sulfate until no more of it dissolves. Filter the solution and collect the filtrate in a china dish. Place the china dish over wire gauze kept over a tripod stand and heat it gently. As the solution gets heated, stir it with a glass rod. This helps in uniform evaporation and prevents the formation of a solid crust. Wash the crystals with a thin stream of cold water with the help of a wash bottle. Dry the crystals by pressing them gently between sheets of filter paper. Observation: blue-colored crystals of copper sulfate are formed. Result: the crystals of pure copper sulfate can be obtained from an impure solution. Do's: rinse, clean, and dry the beaker before conducting the experiment. Wash the crystals very carefully. Don'ts: the solution should not be cooled rapidly. The solution should not be heated on dryness. Thank you, madam. This experiment has made the concept very easy to understand. these activity. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे amorphous substances. त्याच्यातलाच the amorphous substances which does not have geometrical shapes, म्हणजे त्याला शेप नाही आहे. ओके,
त्याला विशिष्ट शेप नाही आहे, जसा इथं शेप दिसतोय तसा त्या कंपाऊंडला, त्या सबस्टन्सला शेप नाही आहे. अँड हुज कन्स्टिट्युएंट्स आर अरेंज्ड इन अॅन इरेग्युलर मॅनर, म्हणजे त्यांना विशिष्ट मॅनरमध्ये ते अरेंजमेंट केलेले नाही आहेत, असेच ओबडधोबड ठेवलेले आहेत. ओके, त्याला म्हणायचं ॲमॉर्फस सबस्टन्सेस. फॉर एक्झाम्पल काय आहेत मग? रबर, चॉक, ग्लास, प्लॅस्टिक्स आणि पॉलिथिन आणि कोक हे एक्झाम्पल आहेत त्याचे. जेणेकरून आपल्याला या एक्झाम्पलवरून लक्षात येईल की हे जे एक्झाम्पल्स आहेत म्हणजे रबर, चॉक पावडर, ग्लास, प्लास्टिक आणि पॉलिथिन हे कसे आहेत? हे कसे आहेत? ॲमॉर्फस सबस्टन्सेस आहेत. ओके, हे लक्षात घ्यायचं आहे आपण. थँक्यू.